Audio Jungle. Audio Jungle. मंडळी, आज मी तुम्हाला मुळ्याच्या पाल्याची भाजी दाखवणार आहे. मुळ्याचे दोन प्रकार असतात, एक दांडी मुळा आणि एक पानाचा मुळा. आज आपण पानांच्या मुळ्याची भाजी पाहणार आहोत. हे पहा पानं. या पानांची भाजी, मुळ्याच्या पानांची भाजी खूप छान होते. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण आता पाहू. सर्वप्रथम मी ही पानं धुवून घेतलेत आणि ती आता मी बारीक चिरणार आहे. पहा, मी आता पानं चिरायला घेतली आहेत. आज मी तुम्हाला व्हॉइस रेकॉर्डद्वारे रेसिपी सांगत आहे. हे मी इथे मुळ्याचा पाला बारीक चिरून घेत आहे. एकीकडे वहिनी चपातीचं पीठ सुद्धा भिजवणार आहे, मळणार आहे तयार करून. तर पहा, बारीक पाला मी चिरून घेतला आहे. आपण भेटूया आता थोड्या वेळाने. हे पहा, टोपामध्ये मी 2 चमचे तेल घेतलंय आणि पाला परत एकदा मी धुवून घेतला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: लसूण बारीक चिरले, कांदा 2 कांदे घेतलेत बारीक चिरून आणि मिरच्या. तर सर्वप्रथम मी आता फोडणी करत आहे. राई जिरं टाकून फोडणी करत आहे. 2 चमचे तेल टाकलंय, ते तापलंय आणि त्याच्यात राई जिरं टाकले. आता त्याच्यामध्ये मी या लसूण पाकळ्या टाकत आहे चिरलेल्या. आता थोडीशी हळद टाकणार आहे. तर त्याच्यात कांदा आणि मिरची हे सगळं मी एकत्र करून टाकणार आहे. ते आपण आता परतून घेऊ. कांदा तांबूस रंगाचा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे, भाजीचा अंदाज घेऊन. मुळ्याच्या भाजी चिरलेले त्याचा अंदाज घेऊन एकदमच मीठ टाकलं आहे, जेणेकरून आपला कांदा, आधीच टाकलं मी मीठ, जेणेकरून आपला कांदासुद्धा त्याच्यात शिजून जाईल.
परत चांगलं परतून घेतलं आहे. आता मी मुळा चिरलेला जी पानं आहेत बारीक ती आता याच्यामध्ये ॲड करतो. आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, कारण मुळ्याला त्याचं पाणी होतं म्हणून आपल्याला भाजीला पाणी अजिबात कणसुद्धा टाकायचं नाही आहे. कुठल्याही मुळ्याचीच अशी नाही तर कुठल्याही पालेभाजीला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण त्याला पाणी सुटतं. आता मी छानपैकी परत मुळाची पानं टाकली, ती कांदा तर मी छानपैकी परतून घेतो. आता इथे मी चांगला कांदा परतून घेतलाय, मुळा आणि कांदा एकदम. परत आपण झाकण ठेवूया. आता बघूया कशी झाली आपली भाजी. आपली भाजीला बघा किती होती आणि कितीशी झाली. शिजली आपली भाजी. त्याला पाणी पण सुटायला लागलं. हे पहा, मी आता पाणी दाखवत आहे इथे. हे पहा, म्हणून म्हटलं पाणी अजिबात टाकायचं नाही मुळ्याच्या भाजीला. कुठल्याही पालेभाजीला त्यांचं पाणी होतं. आता इथे मी तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवत आहे जाड्या मिरचीची. ह्या मिरच्या पहा, आता त्यांना मी मधून चिरून त्यांना मी मीठ लावणार आहे. आता बघा इथे मी मिरची चिरून दाखवत आहे. दुसरीकडून मी तरी चिरा पाडल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं मीठ टाकायचं आहे. हे बघा, दुसरीकडून मी मिरची चिरून घेतली. आता मी इथे तुम्हाला मीठ घेतलं इथे मी. थोडंसंच मीठ घ्यायचं आहे, 1 चमचा साधारण. जास्त मीठ लागत नाही त्याला. नुसतं वरून आपल्याला ते टाकायचं आहे मिरचीच्या थोडंसंच, कारण चव येण्यासाठी. बाजूला सुद्धा मीठ लावायचं आहे. मी आता सगळ्या मिरच्यांना मीठ लावून घेतो. हे बाई, इथे मी तुम्हाला दाखवत आहे मिरचीला मीठ कसं लावायचं ते. बघा, परत तुम्हाला दाखवतोय. नुसतं मीठ चोळायचं आहे, थोडंसं आतमध्ये टाकायचं आणि मग वरून चोळायचं. ही रेसिपी एकदम सोपी आहे, पटकन होणारी आहे. डब्यासाठी सुद्धा ही चांगली होऊ शकते, चांगली ठरू शकते. कोणाला जर आवडत असेल अशी मिरची करून तर तुम्ही सहज डब्याला नेऊ शकता.
ह्या मी मिरच्या 5-6 मिरच्या घेतल्या आहेत. इथे मी हे बघा माझ्या मिरच्या तयार झाल्या आहेत. आज मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवत आहे. छोटी छोटी रेसिपी असेल तर मी अशा 2 दाखवत असतो. आता मी इथे तेल टाकलेलं होतं आधीच. माझं तेल ह्याच्यामध्ये राहिलेलं होतं, तेच मी तेल घेतलं आहे. एकीकडे मी भाजीसुद्धा ढवळत आहे, शिजायला हवी ना थोडीशी म्हणून. तर आपलं तेल तापलंय. आता त्यामध्ये मी मिरच्या टाकणार आहे. नुसत्या अशा ठेवायच्यात मिरच्या, नुसत्या तेलावर. आणि त्या परताच्यात. तुम्ही वाटल्यास याच्यामध्ये मिरची शिजल्यानंतर कोकम आगळ किंवा चिंचेचं पाणी किंवा लिंबाचा रस असंही तुम्ही टाकू शकता शिजल्यानंतर, कारण त्याला एक वेगळी चव असते. आणि मिरची जर तिखट असेल तर तो त्याचा तिखटपणा कमी होतो. पण ही मिरचीचा प्रकार तुम्ही जरूर करून पहा, छान लागतो खूप. डब्यासाठी तर एक नंबर आहे. आम्ही ही डब्याला नेत असतो. पटकन होणारी रेसिपी आहे ही. तर मंडळी, आजच्या 2 रेसिपी तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या रेसिपी शेअर करत चला, जेणेकरून त्या सर्वांपर्यंत पोचतील. साध्या सिंपल अशा आमच्या रेसिपी असतात, करायलाही सोप्या. कठीण रेसिपी मी शक्यतो दाखवत नाही, कारण काहीकांच्याकडे साधन सामग्री असते तसं नाही ना ती. म्हणून जशी सोपी असेल तशात मी तुम्हाला करून दाखवतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल, कारण आज मी व्हॉइस रेकॉर्ड टाकत आहे. तर मी ते मिरचीला झाकण ठेवलंय. आपण भेटूया लगेच, जाऊ नका. इकडे मी भाजीची तयारी बघा, भाजी झालेली आहे आपली तयार. आज मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवल्यात, मुळ्याची भाजी, पानांची, आणि लाल मिरची जाड्या मिरचीचे फ्राय, मीठ टाकून. आपण आता बघूया आपल्या मिरची तयार झाली आहे का. तर मंडळी, आपल्या दोन्ही रेसिपी तयार आहेत. हे पहा, आपले दोन्ही रेसिपी आता तयार आहेत. मिरच्या पण आपल्या तयार झाल्यात. येवर ही पहा, अशी पिवळी व्हायला हवी ती. हे पहा, आपली रेसिपी इथे तयार आहे.
तर मंडळी याच्या 2 रेसिपी तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.